नमस्कार. समाचार टुडे मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नाशिक महानगरपालिकेतून आज एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या मनपाच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच नगरसेवकांनी प्रशासकीय कारभारावर प्रचंड हल्लाबोल केलाय. कोट्यवधी रुपयांच्या कामांमधील कथित घोटाळे आणि कर चुकवेगिरीच्या मुद्द्यावरून आज महासभा चांगलीच गाजली आहे. शिंदे सेनेच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी मनपाच्या कामांना राष्ट्रीय महामार्गाचे नियम लावण्यावर आक्षेप घेत निविदा प्रक्रियेतील विलंबावर प्रशासनाला थेट जाब विचारलाय. तर ज्येष्ठ सदस्य गुरमीत बग्गा यांनी थेट पुराव्यांची यादी सभागृहात सादर केली आहे. सुमारे 125 ते 150 कोटींच्या 58 कामांपैकी 39 कामांची अनामत रक्कम ठेकेदारांनी आधीच भरली होती. मग त्यांना जुन्या दराने काम करणे बंधनकारक असताना स्टार रेट का दिला गेला, असा रोकडा सवाल बग्गा यांनी उपस्थित केलाय. भाजप गटनेते अॅडव्होकेट श्याम बडोदे यांनी खड्डे बुजवण्याच्या कामाला स्टार रेट देणे अत्यंत संशयास्पद असल्याचं सांगत चौकशीची मागणी केली आहे. तर ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी गेल्या वर्षी खड्डे दुरुस्त न करताच बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय. सभागृहातील हा तीव्र असंतोष पाहता महापौर हिमगौरी आडके यांनी प्रशासनाला कडक इशारा दिलाय. कामकाजात सुधारणा न झाल्यास विशेष अधिकार वापरू असे सांगत महापौरांनी यापुढे स्टार रेट देण्याबाबत नवीन एसओपी तयार करण्याचा आदेश दिलाय. याशिवाय ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पार्ट कम्प्लिशनच्या नावाखाली शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून होणाऱ्या कोट्यवधींच्या मालमत्ता कर चुकवेगिरीवर बोट ठेवलंय. शहरात अशा सुमारे 3.5 लाख मालमत्ता असू शकतात असा दावा करत त्यांनी सर्वंकष सर्वेक्षणाची आणि मोठ्या गृहप्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्यामुळे नाशिक महापालिकेने दर शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतलाय. त्यामुळे शनिवार दिनांक 18 जुलै रोजी शहरात नियमित पाणी पुरवठा केला असल्याचं महापौर हिमगौरी आडके यांनी आदेशित केलेलं आहे. नाशिक महापालिकेच्या या घडामोडींवर आमचं लक्ष कायम राहील. तुम्ही पाहत रहा समाचार टुडे. ब्युरो रिपोर्ट, एसजी मणियार, नाशिक.